कधी कधी नात्यांचा अंत प्रेमाने नाही तर संशयाने होतो आणि जेव्हा संशय मनात घर करतो तेव्हा माणूस स्वतःवरच ताबा गमावतो। अशीच एक काळजाला हादरवणारी घटना नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात घडली, जिथे एका बापाने आपल्या 2 लहान मुलांच्या समोर त्यांच्या आईला स्वतःच्या पत्नीला अमानुषपणे ठार मारलं। सकाळची वेळ होती। घरात 2 लहान मुलं खेळत होती, त्यातला एक मुलगा स्पेशल चाइल्ड निरागस, निष्पाप आणि आपल्या लहान भावासोबत खेळण्यात मग्न। त्यांना काय माहीत की त्यांच्या आयुष्याचा कणा तुटणार आहे। गौरी शिरसाट वय 34 पेशाने एक नर्स, रोज जीव वाचवणारी, आज स्वतःचं रक्षण करू शकली नाही। तिचा नवरा गणेश शिरसाट वय 38 एका अज्ञात संशयाच्या आगीत होरपळलेला। घरात सत्तेचे वाद, एकमेकांवर संशय आणि अखेर त्या संशयानेच एक जीव घेतला। त्या दिवशी सकाळी काहीतरी वेगळंच घडलं। भांडणाचं रूप अत्याचारात आणि अखेर हत्येत परिवर्तित झालं। गणेशने गौरीवर चाकूने वार केले आणि हातोड्यानेही हल्ला केला। घराच्या किचनमध्येच तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती गौरी। गौरीची जिवलग मैत्रीण वैशाली, तिला वाटलं काहीतरी बरोबर नाही। फोन उचलला गेला नाही, हॉस्पिटलमध्ये हजर नव्हती। शेवटी ती घरी आली आणि तिथे दिसलेलं दृश्य शब्दांपलीकडचं होतं। दरवाजा उघडाच होता, घरातले आवाज नव्हते, फक्त खेळणाऱ्या मुलांचे गोंधळलेले आवाज आणि रक्ताने माखलेला मृतदेह। बाजूला बेशुद्ध गणेश, त्याने स्वतःच्या मनगटावर वार केले होते। पोलीस आले, चाकू आणि हातोडा जप्त झाला आणि तक्रार दाखल झाली। आईवडिलांना काय झालं हे त्या 2 निरागस मुलांना समजतही नव्हतं। आई रक्तात, बाबा बेशुद्ध आणि ते मात्र खेळण्यात व्यस्त। त्यांचं आयुष्य एका क्षणात बदललं। गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। तो संशय इतका खोल रुतला होता की त्याचं भान हरपलं। पोलिसांचा अंदाज आहे की हाच संशय हे हत्येचं कारण आहे। पती पत्नीमधील वाद, गैरसमज, संशय यांचं टोक हे असं असतं का 2 लहानग्यांना एका क्षणात अनाथ करून टाकणाऱ्या या घटनेत दोष कोणाचा? त्या संशयाचा की त्या नात्याचा? जर संशय असेल तर त्यावर संवाद हवा, हिंसा नाही, मृत्यू तर अजिबात नाही, कारण त्याचे परिणाम केवळ त्या 2 जीवांवरच नाही तर पिढ्यानपिढ्या उमटत राहतात। ही कथा केवळ एका घरातील दुःख नाही तर आपल्या समाजात वाढत चाललेल्या एकटेपणाचं आणि संवादाच्या अभावाचं भीषण रूप आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की अशा गुपित सत्यांची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला हवी, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तववादी, विचार करायला लावणाऱ्या कथांसाठी गुपित सत्यला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण सत्य गुपित असलं तरी त्याचा परिणाम जगभर होतो।